निघाले 10 वाजत लोक. मग माहिती आहे ना आम्हाला आजचं नाही ना आमचं. ते दुसऱ्या गावची गोष्ट असेल पण रामपूरची नाही तशी. मग लोक 5 वाजता उठते तिथं. मग मला 2-4 फोन आला सकाळपासून. ठीक आहे लवकर तुम्ही 8च्या आत 7:30 तिथं टच करा. चला ठीक आहे. मग माझा फोन नंबर आहे, मी त्याला फोन नंबर दिलेला आहे तसा तुमचा. काही आलं तर त्याला सांगून द्या कुठं काय काय. बिलकुल बिलकुल बिंदास राहा तुम्ही आता. निवांत जा, झोपा अजून. काही विषय घेऊ नका अजून. लगाचे दिवस नाही उगावला. जा तुम्ही आता. टेन्शन नाही. बरोबर 7:30 गाडी टच. ओके हा जा तुम्ही आता. अजून निघायची का गाडी? काय कसं राजा बाळ हो तुम्ही? त्याला रात्री सांगत नाही का तुम्ही? त्याला म्हणलं नाही का 6:30 वाजता बिलकुल रामपूर टच झाली पाहिजे. मग लोक तयारी करून बसले ना. मी मंदिरात चाललो आता. अजून म्हणता तुम्ही म्हणता की अजून ड्रायव्हरच नाही आला. लक्झरी आता बरोबर 8ला पोहोचते. असं कसं करू राहिला तुम्ही? पण इतक्या लवकर कोण येते हो? तुम्ही कधी म्हणलं काही करता माहित नाही का आपल्याला? मी काय भाऊ नका रामपूरवाले अजून उठले नसेल रामपुरातले. काय सांगून राहिले? बसले असेल तापशकत. काही सांगता आपले. येते बरोबर 7:30 येते म्हणे ते. पण अर्धा घंटा शिल्लक सांगा म्हणे. ఇంకా आता म्हणलं राजा जाऊन आलो तिथून मी. मग काय खोटं बोलून राहिलो का? अशी गेली कायचं काय? सासरीतूनच फोन लावला असं. मग काय अरे म्हणलं हे पहा उठवून शेळ्या नको हाकू तुम्ही. सरळ सरळ त्या लक्झरीवाल्या तिथं स्टँडवर जा जिथं जायचं स्टॉप आहे तिथं. त्याने म्हणा बा असं करू नका म्हणा. लवकर पाठवा म्हणा. 6:30 वाजता तिथं जाणार होती ना अजून तुमचा निघायचा पत्ता नाही. असं कसं राजा माय? आता मी काय इथून लाईव्ह दाखवू का तुम्हाला? व्हिडिओ काढलो का म्हणलं? काय राजा इथं ना मी आता बोललो ते संग. मग सकाळी 5 वाजता पण 3 फोन आले बा तुमच्या आता लोक. येते गाडी बरोबर 7:30 नाही आले तुम्हाला म्हणा तुम्ही. बिलकुल 100% बोललो मी त्या संग. बोला भाऊ या संग बोला बरं. हॅलो हां काकाश्री मी काय म्हणतो तुम्ही काही चिंता करू नका. आता हे इथं झालेलं आहे भेटायला मला. बस आता ड्रायव्हर आला. आज त्याचं ते म्हणजे कसं रात्री घरी जाते ना ते. सकाळी येऊन जाते. ते आल्याबरोबर त्याला रवाना करतो मी. 7:30-8 पर्यंत बिलकुल कुठे ते 8च्या अंदरच जाते. माणूस ड्रायव्हर चांगला आपला. हो ना हो ना. पण कसं आम्हाला तुम्ही 7:30 सांगितलं आम्ही तयार करून बसलो. लवकर या फक्त उशीर नाही झाला पाहिजे. तिथं 1-2 वाजेपर्यंत टच झालं पाहिजे ना आम्ही बैरमले. मग काय असं म्हणजे आता शुक्रवार आहे अजून. आता शनिवार रविवार काय जास्त दिवस होत नाही ना मग आमचं. लवकर या बा तुम्ही. नाही बस बस बा तुम्ही सगळ्या थैल्या गेल्या आणून बरोबर एका ठिकाणी येऊन जा. तोपर्यंत लक्झरी येते. नाही तर मग याला बोलाव त्याला बोलाव. टाइमपास नाही झाला पाहिजे. आमचा ड्रायव्हर कसा तडकापडकीवाला आहे बरं. लय तुमच्यावर आहे ते बात राग येते मग. नाही तर लक्झरी घेऊनच वापस येते. सांगू राहिलं तुम्हाला. तुम्ही 8ला बिलकुल तिथं असे एकही जण नसला पाहिजे की नाही म्हणून. मग नंतर मला बोलाच नाही का ड्रायव्हर असा आहे तसा आहे. नाही बिलकुल. अरे 8 वाजता सगळे आम्ही तिथून थैल्या घेऊन मंदिराजवळ रस्त्यावर. ठीक आहे ठीक आहे चला वादा नाही. मग आता 8ला बिलकुल टाइम पकडतो आम्ही. सगळ्याला आम्ही सांगून देतो 8ला तिथं थैल्या घेऊन या. चला ठेवा आता फोन. अरे काय कंदीला पाहिजे कोण परेशान करायला बळ बोल सकाळी सकाळी. त्याची झोप हराम राजा. अरे इतक्या लवकर तुम्ही ते किती काही तुम्ही फोन करसाल. लक्झरीवाला इथं 9 शिवाय येत नाही पाहिजे तुम्ही. 8चे 9 होतच असते. मध्ये काय समजत नाही का रे? पण करायला लागते. टुमणं लावा लागते लोकांच्या मग. टुमणं लावल्याशिवाय कामच नाही करत. मग लाईनवाले हे ते किती टुमणे लावा लागते त्याला. चालणार राजा दे ना तेवढं वायर जोडून दे ना तेवढं हे करू. टुमणं लावा लागते त्याच्या मग. म्हणजे मग शेवटी कटवून म्हणून बा चाल लवकर. असं करावं लागते त्या जेरी सांग लागते पुढच्याला. हो ना. पण अजून दाताने पडणे आमच्या. एवढ्या लवकर तुम्ही त्याला आलेच नाही का इकडे तयार आहे लोक. अजून म्हणलं काही काही झोपेतून उठायचे आपले लोक. हो ना बा पण म्हणलं तुम्ही तयारच लागा. 8 वाजता येते बरं. त्याचा ड्रायव्हरला चमचे टाइम म्हणते भाऊ. लक्झरी पलटवते म्हणते डायरेक्ट. म्हणून म्हणतो बा 8 वाजता आपण काही लोकांच्या गुन्ह्यात अटकायचं नाही. तिथं मंदिरापाशी रस्त्यावर येऊन जा सगळे ना. तिथं एका जागी सगळे वट्यावर सामान आपल्या थैल्या गेल्या घेऊन या. आणि म्हणलं त्या मी मुंगशीरामला भेटतो आता. दूध गीत काढायला गेला काय? शांताराम दिसला का? तर गेले ते कॅरा घेऊन गेले तर आता दूध काढायला गेले. आम्ही त्यासाठी थांबलो. मॅडम त्यानं दूध आणलं. दूध घेऊन गेलं की मग चालले मग घराकडे तयार केलं की निघाले. मी आता मंदिरावरून येतो. मी मग दूध गीत घेऊन येतो. त्या मुंगशीरामला भेटतो. ते आपल्याला काही लागत ना मंडपात सामान काही पट्ट्या गिट्ट्या असं तसं 2-4 कॅना लागून बाकी काही सामान सुमान आपापल्या थैल्या गेल्या भरून हे ते सगळं तयार आहे ना तुमचं. अरे थैल्या भरून ओके आहेत आमच्या. मग फक्त तुम्ही सांगा आवाज द्या. बिलकुल 8 लिटर्स वाजून तिथं. सगळे जण 8 वाजता रेडी राहा. म्हणजे कसं आपण लोकांना त्रास नाही दिला पाहिजे. चटकन निघणार आपल्याला. पुढचं टार्गेट आहे आपल्या मागं. पुढं मावलच करणार तिकडे. चला लवकर येतो मी बात मंदिरातून दर्शन घेऊन घेतो बा. म्हणजे आपली यात्रा चांगली झाली पाहिजे ना. नारायला एखादं दुकान उघडलं नव्हतं नाही तर नाराय घेतलं असतं. बरं चला येतो मग मी. ठीक आहे. बस हवा गुंडी तपली की बस आंघोळ करतो तयारच हवा. तुमचं झालं का सगळं ओके? काय म्हणते लक्झरीवाला किती वाजता येतो म्हणे? लवकर करून घ्या अंघोळ. हिंका आता संतोषले म्हणलं सगळ्याला बोलायला पाठव. कसं आहे पटपट आपल्या तयार झाल्या पाहिजे. लक्झरीवाला 7:30 ते 8च्या दरम्यान टसू राहिला. कारण की उशीर करू नका. म्हणून म्हणलं आपल्याला पटकन तयारी करणं आहे निघणार आहे. लवकर तयारी कर. मी चहा घेतो बस सगळ्याला बोलायला जातो. तसं संतोषले पटवूनच देऊ राहिलो. बरं ठीक आहे ना ठीक आहे ना. संतोष येऊ राहिला वाटते नाही काय? संतोष तू येतं का मग ढोराचं कसं काय? घेऊ ना भाऊ. त्याने म्हणलं पाहिलं मग म्हणलं काय करता. आता शिवलाल भाऊ म्हणे चालच म्हणे. आला एक येऊन नाही जाईल मी दत्तीत मी एखादी दिसली तर. शिवलेलं काय आता फुकटाचेच पैसे आहे द्या घालून चला रे चला. पण गाड्या तरी निघते का म्हणा पाहिजे म्हणले का? हो हो ते झालं म्हणा. बरं मी कधी लावायची हो मारतील ते आपल्याला काही लागेल ना पट्ट्या गिट्ट्या. तिथं मग आपल्याला जर असं म्हणजे व्यवस्था करावं लागेल ना. कॅना गिना हे ती हो सांगून देतो मारतील इथं तयार ठेव म्हणतो मंदिराजवळ. तेच मग सांगायला आलो. काही पट्ट्या गाद्या गिद्या जरा 8-10 गाद्या घे म्हणा. लक्झरीवर काय टाकलं की जाय तिकडे. आपल्याला काय आता टेन्शन नाही. तिथं तशा रावटे गिवटे असते म्हणा. पैसे दिले तर काही भेटते. बिलकुल माल करायचा आपल्याला. पण असो आपलं संग साहित्य. ठीक आहे मग चालेल येतो मी. लवकरात लवकर येऊन जा. बाबा चिमणरावची तयारी आहे वाटते नाही का? पुन्हा पाहणार 7 वाजताच पेपर वाटून राहिला असतं. बहुतेक पेपर वाटते 2 दिवसात नाही वाटते आता नाही का? पण आता मुंगशीरामला सांगतच आपल्याला जाणार आहे म्हणून. पण आपला प्लॅन म्हटलं पाहिजे याला फिसकावं लागते बरं आपल्याला. हे एक फिसकला की बस मामा लोटरी फिसकला समजा. याचं कॅन्सल झालं पाहिजे. बरोबर आता रात्री आपण ठरल्याप्रमाणे बरोबर आयडिया लढू आता. येऊ द्या त्याला इकडे. अरे का चिमणराव पेपर आला का?
काय करता बा तिकडे जा लागते ना बरं मॅथरीले म्हणून आता म्हटलं सटकन आता पेपर वाटायचे आणि म्हणलं 2 दिवस आता पेपर येणार नाही ते बाळभाऊ फक्त जे खेड्यापाड्यावरच्या पार्सल तेवढे एसटीन टाकून देतो म्हणे आता हे आपल्या इकडे कॉलनीतले काही पेपर वाटणं होणार नाही 2 दिवस हा ते आज सांगासाठीच म्हणलं बा चला वाटून द्या सटकन चालले जा बाबा 2 दिवस नाही का तुम्ही काय सांगा आता किती आपत आहे अशाने पेपर बंद करायला पुढते मग काय अशानं असं नको करत जाऊ तुम्ही पेपर म्हणजे पेपर आला पाहिजे त्या दिवसचा पुढचा दिवस मागं नसतेत ना मग अशानं म्हणलं आम्हाला दुसऱ्याच्या लावा लागणार अशानं 2 दिवसाची गोष्ट आहे ना साहेब 2 दिवसाचं काय काय ते बी आणून देतो तुम्हाला नंतर पण मग तिसऱ्या दिवशी वाद समोर एखादं माणूस आता कसं आयडिया लावा लागेल बरोबर अरे हो पण मी काय म्हणतो तुम्ही बैरमले चालले म्हणता घरी कोण आहे म्हटलं मग रातचं प्रकरण माहित नाही म्हणलं तुम्हाला रात्री काय झालं माहिती आहे रात्री काय झालं मग काहीच नाही झालं काय झालं रात्री माहितीच नाही तुम्हाला अरे बाबा रात्री चोर आलते म्हणते ना मग आपल्या कॉलनीत दिसले म्हणते ना दोघा तिघायले मग आपल्या सीसीटीव्हीत पाहिलं ना असे ते काय त्याने ब्लँकेट तोंडावर टाकून कॉलनीची त्याने पाहिणी केली ना मग ज्याचं घर बंद दिसलं त्याच्या झोडपा होतात काय माहिती आता कोणाला बसला कोणाला नाही अजून काही याचा सुराग लागला नाही आता काही तुम्ही राजा काही आले चोरण काही बा, लय चोर सुटले तर तुम्हाला काय माहिती आहे मग आता 2-3 जण तेच वार्ता होती ना चोर दिसले म्हणते म्हणे याची सीसीटीव्ही त्याची सीसीटीव्ही मग काय म्हणून म्हणलं पाहिजे सासरे बा घरी आहेत तुमच्या एकटे एखादा दिन झोडपा फोडपा बंद घर दिसलं तर गावाला चालले म्हणता असं झालं नाही पुन्हा नाही तसं आहे मला आपले सासरे आहे घरी त्या विषयी नाही आम्ही एकटाच चाललो बाया आहेत घरी आता ते आमचे साडभाऊ नाही का मामा लुटरे त्याच्या घरचे बाई येऊन राहिल्या सगळे इथंच आहेत ते अरे पण आता तुम्ही घरी ना फालतू बसला फटका एकटा म्हातारा माणूस घरी गचाळ पकड लोक सुधे नसतात ना ते म्हणलं एकटा माणूस पाहून कसं हिंमत करते ते म्हणून म्हणलं जाऊ द्या कॅन्सल मारून द्या काही जाण्यात मजा नाही आहे नंतर जाऊ आपण उद्या परवा झाला तर आपण ट्रिप काढू आम्ही आज येणार होतो पण आता सध्या काय होते काय नाही अजून आमची 1-2 माणसं जरा हो नाही